आवाज मानदेशाचा। शेनवडीहून म्हसवडकडे निघालेल्या टू व्हीलर गाडीला कराड पंढरपूर महामार्गावर शेनवडी फाटा येथे अडवून टू व्हीलर वरील दाम्पत्याला रोख रकमेसह महिलेच्या अंगावरील 2 लाख रुपये किमतीचे दागिने लुटल्याची घटना बुधवार दिनांक 4 जून रोजी सायंकाळी 4:30 वाजेच्या सुमारास घडली आहे। थेट महामार्गावर दरोड्याची घटना घडल्याने वाहनधारकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे। या प्रकरणी 3 अज्ञात दरोडेखोरांवर म्हसवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे। याबाबत म्हसवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सौ सावित्री श्रीपती गलंडे मूळ राहणार वाक्षेवाडी तालुका आटपाडी आणि सध्या राहणार दिघंची तालुका आटपाडी या बुधवार दिनांक 4 जून 2025 रोजी दुपारी 4:30 वाजताच्या सुमारास शेनवडी मार्गे म्हसवडला येत असताना कराड पंढरपूर महामार्गावर शेनवडी फाटा येथे 3 अज्ञात दरोडेखोरांनी त्यांच्या गाडी समोर येऊन मोटरसायकल उभी करून दोघे जण खाली उतरून जवळ गेले आणि एक जण गाडी चालू स्थितीत उभी करून थांबलेला होता आणि दोघांनी शस्त्रांचा धाक दाखवत तुमच्या जवळीचे सोने द्या नाही तर तुम्हाला मारून टाकेन अशी धमकी देऊन महिलेच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र बोरमाळ लक्ष्मीहार चैनीतील माळ मिनी घंटन जबरदस्तीने ऐकून 2,14,000 रुपये किमतीचे दागिने हिसकावून जबरदस्तीने दरोडेखोर घेऊन गेले आहेत। 3 अज्ञात दरोडेखोरांवर सावित्री गलंडे यांनी म्हसवड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। सदर दरोडा प्रकरणी अधिक तपास म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार रुपाली फडतरे करीत आहेत। मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।